विद्यार्थ्यांनो, शिक्षण झाल्या झाल्या कायम नोकरी व चांगले पॅकेज मिळावे हे तर आपल्या सर्वांचे सर्वात आवडते स्वप्न, हो ना? पण आपल्याला हे माहीत असायला हवे की नव्यानं आलेले आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानामुळे एक डिजिटल ॲप 500 ते 1000 कर्मचाऱ्यांचे काम देखील करू लागले आहे. त्यामुळे नवीन नोकऱ्या मिळणं तर दूरच राहिले, पण पूर्वीच्या असलेल्या 2 कोटी नोकऱ्या जाण्याचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या आनंदी भविष्याचं एका फार नव्या पद्धतीनं नियोजन करण्याची वेळ आलेली आहे. सध्या इंजिनिअरिंग व IT ला देशात आणि जगभरात फार मोठी डिमांड व भक्कम पॅकेज मिळते व ते आपले सर्वात आवडते स्वप्न असते. पण वस्तुस्थिती अशी देखील आहे की दरवर्षी सुमारे 15 लाख नवीन इंजिनियर तयार होतात, पण त्यापैकी जेमतेम 1 लाख इंजिनियरनाच चांगले मनासारखे पॅकेज मिळते. तर उरलेल्या 14 लाख इंजिनियरच्या नशिबी मात्र 5 ते 15 हजार रुपये मिळवण्यासाठी वणवण करण्याची दुर्दैवी पाळी येते. म्हणजे 5 वर्षात 5 लाखांना चांगल्या नोकऱ्या तर 70 लाख इंजिनियरवर बेरोजगारीचे संकट. विद्यार्थ्यांनो, आपल्या IIT म्हणजे आपल्यासाठी हुकमी एक्का असलेल्या गोल्डन इन्स्टिट्यूटमध्ये सिलेक्शन झाले म्हणजे जॅकपॉट लॉटरी लागण्यासारखेच. पण आता परिस्थिती बदलत असून खुद्द IIT मधील 40% इंजिनियर सध्या बेरोजगार राहण्याची नामुष्की ओढवत असल्याचं दिसते. इंजिनिअरिंग नंतर आपले दुसरे ग्लॅमरस ड्रीम असते ते म्हणजे डॉक्टर होण्याचे, बरोबर ना? पण त्यामागची वस्तुस्थिती अशी देखील आहे की दरवर्षी मेडिकल प्रवेशासाठी 23 लाख विद्यार्थी बसतात, तर जेमतेम 2 लाख पास होतात. मग उरलेल्या 21 लाख नवीन विद्यार्थ्यांना डोक्यावर पदवी शिक्षणाची ओझी वाहावी लागतात आणि बेरोजगारी आणि निराशेच्या न संपणाऱ्या अंधारात गटांगळ्या खाण्याचे दुःख त्यांच्या नशिबी येते. तर त्यावर उपाय शोधायलाच हवा. स्पर्धा परीक्षेच्या तयारीतून अधिकारी होणे हे अत्यंत स्मार्ट, मानदायक व प्रेरणा देणारे क्षेत्र आहे. पण प्रत्यक्षात मात्र 5 ते 10 हजार स्पर्धकातून एकच यशस्वी होऊ शकतो, तर उरलेल्या सर्वांचं लाखो रुपये वाया जातात. वय उलटून जाते व माघारी परतून नव्यानं काही उभे करण्याची परिस्थिती शिल्लक उरत नाही. संपूर्ण आयुष्याच्या वाटा चुकतात आणि खुंटतात. आजपर्यंत लक्षावधी विद्यार्थी अमेरिकेत सहजपणे गेले, मोठ्या पगाराच्या नोकऱ्या देखील मिळवल्या. पण आता अमेरिकेला जाण्यासाठी H-1B व्हिसासाठी सुरुवातीलाच 86 लाख रुपये मोजावे लागणार असा नियम आल्याने तेथील शिक्षण व नोकऱ्यांच्या संधींवर मोठे गंडांतर आलेले दिसते. बेरोजगारीचा महापूर एवढा मोठा आहे की चपराशीच्या काही पदांसाठी 5 लाखांवर पोस्ट ग्रॅज्युएट व 3500हून अधिक PhD झालेल्या युवकांचे अर्ज आले. यापेक्षा शिक्षणाची मोठी शोकांतिका कोणती असू शकेल? एवढ्यावरच अधोगती थांबली नाही, तर चक्क सफाई कामगारांच्या पदांसाठी देखील हजारो पोस्ट ग्रॅज्युएट व काही PhD स्कॉलर्सचे देखील अर्ज येण्याची अत्यंत लाजिरवाणी व मनाला उदास करणारी घटना घडली. शेती वर्षानुवर्ष कायम तोट्यात व कर्जाच्या विळख्यात गाडली गेल्यानं सुमारे 100 कोटी शेतकरी, कष्टकरी व त्यांच्या कोट्यावधी पशुप्राण्यांचे प्राण संकटात सापडले आहेत. गरिबीचे साम्राज्य एवढे विदारक आहे की 81 कोटींहून अधिक नागरिकांकडे जेवणासाठी 5 किलो धान्य घ्यायला 10 रुपये देखील खिशात सापडत नाहीत. या भयावह समस्येचा मुकाबला करून पुढील पिढ्या जगवण्यासाठी सुरुवातीचे पाऊल म्हणून ग्लोबल नॉलेज मिशन यांनी सर्व विद्यार्थी व पालकांसाठी नाममात्र खर्चात 3 वर्षांचा ऑनलाईन व मनोरंजक असा रोजगार शिक्षण अभ्यासक्रम सुरू केला आहे. बेरोजगारीच्या गळचेपीमुळे युवा पिढीमध्ये सार्वत्रिक निराशा, डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, ॲडिक्शन, प्रपंचनाश, आत्महत्येकडे वाटचाल अशी दुर्दैवी साखळी सर्वत्र निर्माण होताना दिसते. या अभ्यासक्रमात तोट्यातील शेती फायद्यात कशी आणावी, तसेच हजारो प्रकारचे करिअर, नोकऱ्या, स्वयंरोजगार, व्यक्तिमत्व विकास, मुलाखत तंत्र, मानसिक आरोग्य
अशा अनेक विषयांवर प्रत्येक मुलाचा शारीरिक, आर्थिक व मानसिक विकास करण्यात येईल. ही बिकट समस्या एखादा परिसंवाद घेऊन किंवा पोटभरू प्रशिक्षण संस्थांच्या प्रयत्नांनी सुटू शकणार नाही. तर यासाठी दीर्घकालीन, अभ्यासपूर्ण व शास्त्रशुद्ध पद्धतीने 6 टप्प्यांमध्ये विद्यार्थी व पालकांची रोजगार क्षमता बांधणी होण्याची गरज असून यासाठीच आपण हा उपक्रम हाती घेतला आहे. फार मोठ्या संख्येने नागरिक मोठे कर्ज उचलून रोजगार व्यवसाय सुरू करतात, पण त्यातील अधिकांशी व्यवसाय तोट्यात जाऊन बँकांची कर्जे वसूल होत नाहीत. म्हणून कोणताही सुरू झालेला व्यवसाय, रोजगार कोणत्याही परिस्थितीत तोट्यात जाऊ नये यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित लॉस प्रिव्हेन्शन मेकॅनिझम निर्माण करून कार्यान्वित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रस्तावित केलेला हा अभ्यासक्रम आमच्या 50 वर्षांच्या अध्ययन, संशोधन व अनुभवाच्या आधारावर तयार करण्यात आलेला असून त्याला बहुसंख्य गणमान्य शासकीय कार्यालय व विद्यापीठांची शिफारस प्राप्त झालेली आहे. तसेच आमच्या या संकेतस्थळावर ही सर्व माहिती ठेवण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनो, आता आपण समाजशास्त्राचे अभ्यासक व या रोजगार शिक्षण उपक्रमाचे जनक श्री सतीश फिरके सरांचा परिचय व कार्यप्रवास थोडक्यात जाणून घेऊया.